भारत आणि अमेरिकेत मागच्या वर्षभरापासून एका विषयावरून सर्वात जास्त संघर्ष सुरू आहे. हा विषय आहे टॅरिफचा. अमेरिकेनं गेल्या वर्षी जुलै महिन्यात भारतावर 25% टॅरिफ लावला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात भारत रशियाकडून स्वस्त दरानं कच्चं तेल खरेदी करतोय म्हणून आणखी 25% टॅरिफ वाढवला. यामुळे भारतानं रशियाकडून तेलाची आयात कमी केली. परिणाम हा झाला की अमेरिकेनं यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताशी व्यापार करार करून टॅरिफ 18% कमी केला. पण आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं पाऊल उचलून भारताला पुन्हा एकदा अडचणीत टाकलंय. शुक्रवारी अमेरिकेच्या सिनेटमध्ये एक विधेयक पास झालं. या विधेयकानुसार आता अमेरिका भारतावर तब्बल 100% टॅरिफ लावू शकणार आहे. भारत आणि अमेरिकेतला ऐतिहासिक व्यापार करार येत्या काही आठवड्यात फायनल होत असताना अमेरिकेतून ही बातमी आली. त्यामुळे या कराराचं पुढे काय होणार असे प्रश्नही विचारले जात आहेत. पण नक्की घडलं काय? अमेरिकेच्या सिनेटमध्ये कोणतं विधेयक पास झालं? अमेरिका आता भारतावर 100% टॅरिफ का लावतोय? याचा परिणाम भारताच्या व्यापारावर कसा होऊ शकतो? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी अमेरिकेच्या सिनेटमध्ये पास झालेले विधेयक नेमकं काय आहे ते पाहू. तर अमेरिकेच्या सिनेटमध्ये लिंडसे ग्राहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ऍक्ट ऑफ 2026 या नावानं विधेयक पास झाले. हे विधेयक अमेरिकेचे दिवंगत सिनेटर लिंडसे ग्राहम यांच्या नावावर आहे, ज्यांचा गेल्या महिन्यात 11 तारखेला युक्रेनवरून परतल्यानंतर मृत्यू झाला. ग्राहम यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी हे विधेयक तयार केलं होतं. हे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये 86-11 अशा मतांनी मंजूर झालं. आता या विधेयकात नेमकं काय आहे? तर जे देश रशियाकडून पेट्रोलियम पदार्थ जसं की कच्चं तेल किंवा गॅसची आयात करतात त्या देशांवर 100% टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. अमेरिकेचं म्हणणं आहे की रशियासोबतच्या तेलाच्या व्यापारामुळे युक्रेन युद्धाला खतपाणी मिळतंय. या व्यापारामुळे रशियाला युक्रेन विरुद्धचं युद्ध लढण्यासाठी अप्रत्यक्षपणे आर्थिक मदत मिळते. त्यामुळे जे देश रशियाकडून कच्चं तेल खरेदी करतायत त्यांच्यावर अमेरिकेने 100% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय. आता हा टॅरिफ काही एकट्या भारतावर लागणार नाही, तर भारतासोबतच चीन, स्लोवाकिया, हंगेरी आणि अझरबैजान या देशांवर सुद्धा 100% टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव या विधेयकामध्ये आहे. सध्या चीनवर अमेरिकेचा 34% टॅरिफ आहे, भारतावर 18% टॅरिफ आहे, तर स्लोवाकिया, हंगेरी आणि अझरबैजान या 3 देशांवर प्रत्येकी 10% टॅरिफ आहे. महत्त्वाचं म्हणजे या विधेयकाला अमेरिकेच्या रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक अशा दोन्ही पक्षांचा पाठिंबा मिळाला. हे विधेयक 23 जुलैलाच मांडण्यात आलं होतं. सुरुवातीला विधेयकाच्या मसुद्यात रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर तब्बल 500% टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव होता. पण नंतर हे प्रमाण कमी करून टॅरिफ 100% करण्यात आला. आता 7 ऑगस्टला हे विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये पास झालं. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या विधेयकाचं अजून कायद्यात रूपांतर झालेलं नाही. आता हे विधेयक अमेरिकन काँग्रेसचं कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज कडे पाठवलं जाईल. तिथे हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाठवलं जाईल. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतरच याचं कायद्यात रूपांतर होईल. त्यामुळे अजून भारतावर प्रत्यक्षात 100% टॅरिफ लागलेला नाही, पण अमेरिकेनं त्या दृष्टीनं वाटचाल नक्कीच सुरू केली आहे. एवढंच नाही तर या विधेयकाद्वारे अमेरिकेच्या इराण सँक्शन्स ऍक्ट ऑफ 1996 ची मुदत सुद्धा 2031 पर्यंत वाढणार आहे. या कायद्यानुसार इराणशी व्यापार करणाऱ्या अमेरिकेबाहेरील कंपन्यांवर निर्बंध लादले जातात. या कायद्याची मुदत यावर्षी संपणार होती, पण आता अमेरिकेनं ही मुदत आणखी 5 वर्षांसाठी वाढवली आहे. खरं तर अमेरिकेनं याआधीच रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इराण युद्धामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाला, ज्यामुळे कच्च्या तेलाचं मोठं संकट निर्माण झालं. परिणामी अमेरिकन प्रशासनाला तेलाच्या विक्रीवर तात्पुरती सवलत देणं भाग पडलं. पण आता युद्धाची तीव्रता कमी झाली आहे. हॉर्मुझचा मार्गही पूर्वीप्रमाणे खुला झालाय. त्यामुळे आता अमेरिकेनं हे निर्बंध लादण्याचं पाऊल उचललंय. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या रशियन कच्च्या तेलामुळे अमेरिका भारतावर एवढे टॅरिफ लावतोय तो व्यापार नेमका आहे किती? तर भारतानं जून 2026 मध्ये रशियाकडून विक्रमी 26.1 लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात केली. ही भारताच्या एकूण तेल आयातीच्या 52.4% इतकी आहे. महत्त्वाचं म्हणजे मागच्या काही महिन्यांपासून ही आयात सातत्यानं वाढतीये. जानेवारी महिन्यात भारतानं रशियाकडून 10.9 लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात केली होती. फेब्रुवारी महिन्यात 11.6 लाख बॅरल, मार्चमध्ये 20 लाख बॅरल, एप्रिलमध्ये 16 लाख बॅरल, तर मे महिन्यात 19 लाख बॅरलची आयात झाली होती. म्हणजेच मेच्या तुलनेत जून महिन्यात रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीत सुमारे 39% वाढ झाली. अन्य देशांच्या तुलनेत भारताला हे तेल स्वस्त दरात मिळतं.
युक्रेन युद्धापासून युरोपियन देशांनी रशियाकडून कच्च्या तेलाची आयात कमी केली आहे. त्यामुळे भारतीय कंपन्या रशियाकडून कच्चं तेल घेऊन त्यावर प्रोसेस करून रिफाईन प्रॉडक्ट्स युरोपियन देशांमध्ये विकतात. याद्वारे रिलायन्स, इंडियन ऑइल आणि नायरा सारख्या भारतीय कंपन्यांना प्रचंड नफा होतो. हेच अमेरिकेला नकोय. युक्रेन युद्धाआधी भारत इराककडून सर्वात जास्त तेलाची खरेदी करत होता, पण आता रशिया हा भारताचा सर्वात मोठा तेलाचा सप्लायर बनलाय. महत्वाचं म्हणजे अमेरिकेच्या सिनेटमध्ये जे विधेयक मंजूर झालं त्या विधेयकानुसार 15 युरोपियन देशांना 100% टॅरिफ मधून सूट देण्यात आली. ही सूट अशा देशांना देण्यात आली जे देश रशियाकडून 15% कमी नैसर्गिक वायू खरेदी करतात आणि जे हळूहळू हे प्रमाण आणखी कमी करत आहेत. अमेरिकेच्या सिनेटर्सनी स्पष्ट केलंय की हे विधेयक अमेरिकेचे मित्र असलेल्या युरोपियन देशांविरुद्ध नाही, तर हे विधेयक अशा देशांसाठी आहे जे रशियाला सर्वात जास्त आर्थिक मदत करतायत. अमेरिकेत पास झालेल्या विधेयकावर अजून भारत सरकारची प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र जर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं तर याचा मोठा परिणाम भारतावर होणार हे निश्चित. कारण जर अमेरिकेनं भारतावर 100% टॅरिफ लावला तर याचा थेट परिणाम भारतीय निर्यातदारांवर होऊ शकतो. यामुळे अमेरिकेच्या मार्केटमध्ये भारतीय वस्तू आणखी महाग होऊ शकतात. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार संबंधांवर ताण वाढू शकतो. भारत आणि अमेरिकेत मागच्या वर्षीपासून ट्रेड डीलची चर्चा सुरू होती, पण टॅरिफच्याच मुद्द्यावरून ही ट्रेड डील अडकून होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात यावर तोडगा निघाला आणि दोन देशांनी ट्रेड डील करण्याचं मान्य केलं. मात्र डील पूर्णपणे फायनल होण्याआधी अमेरिकेनं हे नवीन विधेयक आणलं, ज्याचा परिणाम या डीलवर होणार आहे. त्यामुळे या डीलचं भविष्यही आता धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. एकंदरीतच अमेरिकेच्या सिनेटमध्ये भारतावर 100% टॅरिफ लादण्याचं विधेयक मंजूर झाल्यामुळे भारत आणि अमेरिकेतले संबंध पुन्हा ताणले जाऊ शकतात. ज्या विषयावरून दोन देशांमध्ये एका वर्षापासून तणाव आहे त्यावर तोडगा निघाला असं वाटत असताना अमेरिकेनं भारताला धक्का दिला. त्यामुळे आता भारताकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेच्या निर्णयाचा परिणाम भारतावर कसा होईल? भारताला याला कशा प्रकारे उत्तर द्यायला हवं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.